मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर आता मी रेडी वगैरे झाले असतं आणि आपण आता चाललो बघू, म्हणजे कुठे जायचं ते फिक्स नाही, कुठेतरी जाऊ. म्हणजे ठरलं तर होतं कुठेतरी दुसरीकडे जायचं, पण आम्ही दुसरीकडे झालो. तर बघू, ब्लॉग कंटिन्यू राहा तुमच्यासोबत. मला पण कुठे जायचं आहे नवीनच असेल. चलो, खूप दिवसानंतर चाललो आहे, म्हणजे खूप टायमानंतर चाललं आहे. खूप दिवसानंतर नाही, खूप टायमानंतर जातो. बघू कसं काय असणार. तर चलो, आता पण अर्ध्या रस्त्यात आलो आहे आम्ही, पण अजून पण आमचं ठरलं नाही आहे कुठे जायचं. मला बोलला काय बोलायचं मॅडम तुम्हाला? काही नाही, फक्त इथे गाडी चालवायला लावलं. कधी एक तास झालं की गाडी चालवतो. काय बी आज कुठं बी नाही झाले, काय बी खोटी बोलू नको. चांगला रस्ता म्हणून मी तुला चालवला. त्याचवर कुठे जायचंय त्या माणसाने मला सांगितलं काय ते भूर. तुम्हाला कसं वाटतंय? आमच्या नाही उडत का? उडते जमा काय, ती गाडी चालवताना सगळ्यांच्याच उडते गाडी चालवताना. पण त्याने मुद्दा लावून देतात. नाही, आम्ही शेअर देतो तेव्हा चांगला रस्ता ना. तुला काय करायचं? मला चुकीचं दाखवायचं. मला दाखवायचं असं का काय ते पोरी स्वतःला जाम छान समजतात, आणि जेव्हा स्वतःवर मारी येते तेव्हा तो आमच्यावर पण डेंजर बोलतात. टॅलेंट गर्ल्स स्लिप करून टाकशील गाडी. गर्ल्समेन रस्ता बघा काय भारी आहे, चांगला रस्ता आहे. मगाशी खराब रस्ता होता आणि बसवायला आता इथे आमच्यावर उन्हाळा वाटतं चिखल. काय नाही, तू चालू होती ना? कोणत्या रस्त्यांना आला तू बोला. पाणी समस्या आहे स्वतःला जाम. अजून किती आरामात चालला? अजून चाला उतरी राहू ना. तू कुठे असेल तर फक्त गाडीवरनं फिरवते आम्हाला. हॅलो, आम्ही आता आलो इथे मुरबाडला, कारण की काय ऑप्शन नव्हता. आणि पण गाडी चालवून वाट लागली. आणि आता आलो काकू त्यांच्या इथे. काकू आणि असेल तिथे बघू टाइमपास काय फिरायला आहे का वगैरे, तर तिथे फिरू. आणि त्याच्यानंतर मग बघू, दुसरीकडे जायचं ठरलं तर जाऊ. पण बाकी लोकेशन चांगलं इथे, पण काय समजत नाही ना की कुठे काय फिरायचं वगैरे. बोल ना, मला काय 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 दाखवणार आहेस तू? दात पुढे बिस्किटचे पुढे भाऊ, तुझी दात कशी आली बाहेर? उगाचची मजा घेतो. कसं 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 तो बघ तो दात पुढे, त्याला बघ. तू कसं गेलंस? बोल ना, तू काय कुठे कुठे येणार आहे? चल ना शेतावर. चल ना. लाईट मारू का? लाईट येते माझ्या ह्याच्यावर. काय होतं तुम्हाला? गाईस, कसं वाटतंय तुम्हाला? मस्त मिल गया. तू गावाकडचे पिले ते ना. तर मस्त जेवण वगैरे झालंय आणि थोडा क्लायमेट चांगला, म्हणजे पाऊस बिऊस नाही. आता आपण चाललोय इथे डोंगरावरती. हे तुझा आवाजच नाही ना. तर आता थोडंसं गल्लीत नाही, म्हणजे गावागावात नाही. बघून फर्स्ट म्हणजे तिथे भात वगैरे पण लावतायत, तर आपण पण एक्सपिरियन्स घेऊ थोडासा. गाईज माईक मध्ये बोला. हॅलो गाईज, माईक बनते आणि हा बाबू पुढे गेला. आणि आता हे सगळं जेवण वगैरे घेऊन शेतात जातो. मेरे साथ ऐसा लोगों की टीम है, हम दुनिया के किसी भी कोने में जाते हैं और ये बने एयरपोर्ट ही
बाबू थांब जरा. अजून आपल्याला किती लांब जायचं सांग. थोडासा इथे थोडासाच पुढे ते बघ ते माणसं कुठे कुठे ते बघ. आणि तू आता तिथून जायचं आपल्याला. अरे मी पडलो असतो. पडला असा. बाबू तुला नीट घेऊन ये. अरे माझा गावली दादा चाललेला आहे. नाही चला इधर एक मिनिट. चपलीचा आवाज आहे मला तू. मला आम्हाला म्हणून ठेवला इथे. कोई इज्जत नाही मेरी. देखा मेरे भाई को कितना केयर है देखो. असं मी जाणार आहे. चला सोडून जाईल. हे कुठला गड बोलले तो. गोरखगड ना. हा. कुठे निशा. गड नाही. गड बापू हळू. यो आमचा हे गाईड आहे. आमचा गाईड आला आमच्या बरोबर. गरम आहे रे पाणी. बाबा डेंजर. वरती बघ. वरती काय चिल आहे. ब्रिज बनवलाय. तुम्हाला ब्रिज पण दाखवतो कसा बनवलाय अण्णांनी ब्रिज. काही इथे बहुत जण आहे. फुल आमच्या मामाला सांगितलं कुठे. त्या मुर्या कोण आहे मुर्या पकडतो ते. इथे एवढी जाण आहेत आम्हाला. हे कुठे आले जीन्स बीन्स घालून येते. चल जीन्स घालून. गाड्या बघून का काल तिथे देव असतात. आमचा गाईड काहीतरी सांगतोय. बाबू बबडी शेठ. लगेच गेली. असा लावायचा भात आहे. लावून दाखव. आतमध्ये उतरायला मध्ये उतरायला लागतं. नंतर तुला दाखवतो. असं लावायचं बा. असं असे असं करायचं. पकडायचं? उलटा पकडायचा. असं माहिती आणि आहे. असं लावायचं. मेरे को मालूम है रे ब्रो. तो तुला अन्नाचेच आहे. तो गिरे अन्न. आणि ह्यो म्हणजे सगळीकडे शेतीच आहे. शेती. आता आम्हाला कुठे घेऊन चाललाय बाबू. ते कोणतं शेत आहे. मग ते लावायला देतात. नको ते टाइमपास. नाही तो गाणी कुठला. काय नाही गाणं. भिंगरी. अरे नाही अरे हे छोटं आहे. हे बघ हे छोटं आहे. नाही तर भिंगते हे बघ. असे पंधरा दाखवतो ना तुला. काय पण दाखवतो ना बाबू. तुला आता फिरूनच दाखवेल मी. उगाच झाडं तोडायची कामं. एक छोटूशा काय होतात नदी नाही बोलू शकत. काय बोलणार त्याला. वळ. लेंडी. महिला लेंडीच बोलतो. आणि छोटूशा इथे आलंय आणि डॅम वाटतं त्या साईडला आहे. त्यांच्या बाबांनी बनवलाय. हा बबडीच्या कोणी आजोबानी. आणि इथे वाटतं ह्या डोंगराच्या साईडला धबधबा आहे. भिंगरी झालं. अजून आणल्या. अरे इथे ना. इथे जा ना. अरे इथे इथे आहे गोरखगड आणि इथे थोडंसं नदी चालल्यावर नदी आहे कदाचित. आणि त्या साईडला आहेत सगळे डॅम वगैरे. आणि सिद्धगड पण आहे. बाबू आता ओके झाला.
बाबू हागला आमचा शिकेल हे नदीचंच पाणी असेल बहुतेक तरी. आम्ही दोघं चालू आणि आम्ही स्टँड विसरलेलो आहोत. धबधब्याचं पाणी आहे. आणि आता एक मॉर्निंगला आलं असतं तर अजून चांगलं वाटलं असतं. एकदम मस्त. आता आवाज येतो पाण्याचा, म्हणजे मस्त नदी असेल इथे असं वाटतं आहे. आवाज पण एवढा खतरनाक. ये देखो काय नाही. मासाच आहे तो. अरे नाही मग कसलं आहे पिल्ला बिल्ला काय उगाच निष्कर्ष लावतो. कसलाय काय थोडा वेळ टाइमपास करूया इथे. आणि आता घ्यायला पाहिजे होती एक व्हिडिओ. मामी म्हणतो मामी का पिल्ला आहे म्हणतो. सूरज एवढा घाण पडला असता ना, लय घाण. कसा पडला असता बाबू हा? तो भिजणारच आहे. शाळा आहे तो. मस्त आहे लोकेशन एकदम. पण लवकर यावं लागेल आणि नेक्स्ट टाइम आम्ही येऊ परत एकदा भिजायचं. अरे कपडे पण इकडे काय आणले नाही यांनी. काय करताय? मासे बघ. एवढं पाणी असून पण इथे एवढी याच्यात मासे. पहिले पाणी घालतो. बघू सत्यम सुरमुळी आहे ती. तर आम्ही आता इथून फायनली निघालोय. मस्त होता. नदीच होती तरी ती. आम्हाला भिजायला नाही भेटला कारण की आम्ही कपडे नव्हतो घेऊन आलो त्यामुळे. तर आम्ही आता परत येऊ बघू चान्स भेटला तर कधी. आमचा प्लॅन असाच फ्लॉप होतो. तुझ्या बाई मी भिजलो असतो तुम्ही मला भिजून नसता. शडाप. मी नाही भिजणार म्हणजे तू पण नाही भिजणार. ठीक आहे. मी हागलो ना तू पण नाही ना. फालतू जोक मारू नकोस. तर आपण आता इथून आता निघालोय म्हणजे इथून जस्ट. आणि आता पाऊस येईल वाटतं. पाऊस येईल वाटतं नाही आलाच. तर आपण आता इथून निघू आणि तिथे भात लावतात. काही भात लावतात तिथे जाऊ. आणि त्याच्यानंतर आपण मग तिथे घरी जाऊ डायरेक्ट तिथूनच. तर चलो लेनकोट घालूया आधी. लेनकोट काढ ना ते थांबाची कोणाला थांबू नको. थांबू घरी चला आता उद्या येऊ. सगळीकडे नुसते भात लावतात. आणि नेमकं मला करायचं होतं म्हणजे एक्सपिरियन्स घ्यायचा होता मला. पण सीन असा का तिथे पाणी जास्ती होतं आणि मी जीन्स घातली होती जास्ती वरती पण नाही होते त्यामुळे दिसायला पण नाही भेटला त्याच्यामुळे. आणि आता हे पण करायला भेटला. आता बाबा
पोहोचू 5 मिनिटाचा माणूस आहे ना का ओला करून जातो. ते फोन Guys. तोंडलीला फोन पोचल्यावर फोन करा. गाईज बाय. होय म्हणजे तू तोंडली तिथं पोचला का फोन कर. आपण फायनली इथून निघालेलो आहोत. इथे आपण एकला पोचलो. आम्ही आता आले असेल 4 आणि आपण आता निघालोय. ओके शेख ओके. आता आपण निघालोय तर बघू पोचायला किती वाजता. कोंबड्या बघायला खतरनाक आहे. या माणसाने मला एवढं चुकवलंय. चुकवलं नाही, स्वतःने आणले मला. बारवी डॅमच्या इथून यायचं होतं आणि या कुठला तरी भलत्या रोडने घेऊन आलाय वांगणीच्या साईडने. मला नको. आणि त्यात पाऊस पण आलाय म्हणजे 1 hours लागणार आम्हाला अजून. म्हणजे काय होतात महिन्यातनं एकदा फिरायला आणलंय. त्यात पण एवढा फिरवलाय का महिनाभर बोलायला नको. मजा येईल. हट टॅलेंट बोलते. वैताग आलायचा आम्हाला. रेनकोट घालतो आणि मग छत्रपती शिवाजी तो को चाहिए यू वांट. मला गाईस आम्ही आता इथे पोहोचतोय बावळला. गावली काकांना द्यायचे. ते काकांना एक पाकीट म्हणजे ते भेटलंय. आता भेटायला पाहिजे ते तरी तर त्यांना ते देऊया. भेटायला तर पाहिजे असं मला असं वाटतं. एवढं सांभाळून घेतलं आम्ही आणले तर आम्ही आता मागवला. म्हणजे आम्ही आत्ता आलो. सगळं झालं थोडी आणि आपल्याला ते पॅटपॅट द्या. तर आपण आता ब्लॉग इथेच एंड करूया. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला तर तुम्हाला नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मस्त आज थोडंसं फक्त आम्ही लास्टला रस्ता विचारलेला आणि मी माझी चार्जिंग होती नाही मग दाखवलं म्हणून आम्ही लेट आलो. 8:30 वाजले. 8:30 वाजून गेली. तर आणि आम्ही जर ब्लॉग नसते बघितले तर ते पण बघा. असं वेगवेगळ्याच ठिकाणी जाऊ आम्ही. आता बघू कसं काय. तर नेक्स्ट ब्लॉग पण लवकर येईल. तर आत्तासाठी बाय.